आग लागलेली आहे ही आहे महाराष्ट्र नगरमधील लक्ष्मी इंडस्ट्रीज आणि ही लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये बेकरीचं काम चालू असतं आणि त्या ठिकाणी आग लागण्याची घटना घडलेली आहे। अग्निशमन दल दाखल झाल्यामुळे आग नियंत्रणात करण्यात आलेली आहे। जर आपण येथील पूर्ण परिस्थिती बघितली तर मोठ्या प्रमाणावर ही आग लागल्याची घटना घडलेली आहे। अग्निशमन दलाची जी मोठ्या संख्येने ज्या गाड्या आहेत त्या दाखल झालेल्या आहेत। 5 ते 6 गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। पोलीस यंत्रणा देखील या ठिकाणी दाखल झालेली आहे सुरक्षेच्या दृष्टीने। जर आपण इथे बघितलं तर आत ही संपूर्ण या लक्ष्मी इंडस्ट्रीच्या आत ही आग जी होती ती पसरलेली होती आणि आता अग्निशमन दलाने ती संपूर्ण आग विझवण्याचं काम आटोक्यात आणण्याचं काम केलेलं आहे। 10 ते 11 वर्षांनी पुन्हा याच लक्ष्मी इंडस्ट्रीजमध्ये ही आग लागण्याची घटना घडली असल्याचं स्थानिकांकडून माहिती मिळते आहे। आपण बघू शकतात की कशी दयनीय अवस्था आता इकडे झालेली आहे। संपूर्णपणे आता हे उद्ध्वस्त झालेलं आहे, जळून खाक झालेलं आहे आणि हीच तीच लक्ष्मी इंडस्ट्री जिथे बेकरीचं काम चालतं आणि इथेच शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली होती आणि आता अग्निशमन दल आल्याने आग जरी नियंत्रणात आली असली तरी संपूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे। इथली जी काही भांडी असतील, किचन संपूर्णपणे जळून हा खाक झालेला आहे। जर आपण तिकडे बघितलं तर वेगवेगळे रूम आहेत तिकडे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं काम इकडे हे बेकरीचं चालत होतं। तर हे संपूर्ण जे वेगवेगळे जे किचन आहे त्यांचे हे जळून खाक झालेले आहेत। या ठिकाणी आग लागलेली आहे लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये, पण स्थानिकांकडून माहिती मिळते की 10 वर्षांनी पुन्हा इकडे आग लागल्याची पुनरावृत्ती होत असते। तर आता तुम्ही नगरसेविका म्हणून या लक्ष्मी इंडस्ट्रीजवर काही कारवाई करणार का किंवा काही ऍक्शन इकडे घेतली जाणार का? बराच वेळ झाला, 1 तास झालाय। फोन आला 1 तासापूर्वी इथे आग लागली। आम्ही जसं आलो तसं बघितलं की ते 5 फायर ब्रिगेडच्या गाड्या त्या स्पीडने आल्या आणि त्या महिला रणरागिणी होत्या, मला वाटतं फायर ब्रिगेडच्या, त्या स्पीडने गेल्या। त्यांनी जो प्रयत्न केला आग विझवण्याचा तो अप्रतिम सुंदर होता, त्याच्याबद्दल शंकाच नाहीये। मला वाटतं विक्रोळी आणि मुलुंडवरून या गाड्या इथे उपस्थित आहेत। ट्रॅफिक पटापट सगळं क्लिअर केलं गेलं। इथे कसं इंडस्ट्री एरिया आहे, पण वरती काही लोक राहतात, त्यांच्या पोटा पाण्यासाठी लोक जेवण करण्यासाठी ते राहतात, तर हा चुकीचा विषय आहे। त्यांचे सगळे डॉक्युमेंट, त्यांचे सगळे हे क्लिअर करून चेक करण्यात येतील। आणि खरं तर आमची ही मागणीच आहे बरेच दिवसापासून की भांडुपला एक फायर स्टेशन हवंय, कारण मुलुंड आणि विक्रोळीवाले येईपर्यंत अशा बऱ्याच ठिकाणी एवढ्या 2 महिन्यात वरती मध्ये पण हनुमान टेकडीला कुठे आग लागली होती, पूर्ण चकनाचूर झाला, कारण गाडी यायला 2 ते 2.5 तास लागले। ही वाईट परिस्थिती आहे की भांडुपला फायर स्टेशन नाही आणि आमच्या बरेच दिवसापासून तोच प्रयत्न चाललाय की आम्हाला एक फायर स्टेशन आमच्या भांडुपला हवंय। आता त्यावर तुम्ही काही कारवाई करून तुमच्या प्रयत्नातून येईल का, फायर स्टेशन इकडे येईल का, काय वाटतं? तसे आमच्या प्रोसिजर मध्ये आहे, आम्ही वरिष्ठांशी बोललो पण आहे, अधिकाऱ्यांची आमची चर्चा पण चाललेली आहे, पण ही गरज आहे काळाची। भांडुपला फायर स्टेशनची आवश्यकता आहे, कारण खूप लांब आहे। मुलुंड विक्रोळी फार लांब पडतं ते, लोकांना तोपर्यंत ट्रॅफिक नसेल। आता दुपारची वेळ होती, ट्रॅफिक नव्हते म्हणून पटापट गाडी येऊ शकल्या। संध्याकाळची वेळ असेल तर 3 तास आलेच नसते। तो सिलेंडर तुम्ही पाहू शकता, तो सिलेंडरचा आकार उकार बदललाय, अगदी 10 मिनिटं लेट झालं त्याचा स्फोट झाला आणि किती लोकांना जीवितहानी झाली असती। देवाच्या कृपेने एकाची पण जीवितहानी झाली नाही, कारण फायर स्टेशन फटाफट ऍक्शन घेते त्याच्यावरती। तर प्रभाग क्रमांक 115च्या नगरसेविका आहेत ज्योती राजभोज यांनी सांगितलं आहे की याआधी आम्ही भांडूप परिसरासाठी स्वतंत्र आणि स्वतःचं हे जे आहे फायर ब्रिगेड ऑफिस असावं आणि त्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर आता या संपूर्ण परिस्थितीनंतर या लक्ष्मी इंडस्ट्रीजवर काही कारवाई केली जाते का आणि भांडूपसाठी स्वतःचं एक अग्निशमन दलाचं ऑफिस उभारण्यात येईल का, हे आता भांडूपकरांसाठी प्रतीक्षेचं असणार आहे। या ठिकाणी आग लागल्याची घटना घडलेली आहे, प्रत्यक्षदर्शी म्हणून नेमकं काय पाहिलं आणि कशामुळे घडली? असं आहे ना, दुपारी 2 वाजेपर्यंत सगळे लेबर लोक जेवले, कामगार जे असतात ते जेवले। जेवल्यानंतर ते लोक कडी लावून ते निघून गेले। आतमध्ये शॉक सर्किट झाल्यामुळे ना 2 वाजता बरोबर नंतर समोरचा एक हा लेबर होता यादव म्हणून, आता यांनी बघितलं काहीतरी वास येतो जळालेला म्हणून, बघता बघता मग यांनी सांगितलं सगळ्यांना। तोपर्यंत आम्ही फायर ब्रिगेडला फोन केला, धूर जास्त आतमध्ये जमा झालेला, दारं खिडक्या बंद असल्यामुळं, त्याच्यामुळं शॉक सर्किटमुळे झालं। त्याचं जाळण्यासारखं सामान हेच होतं, एक कपडे धुवायची लेबर लोकांची वॉशिंग मशीन होती, फ्रीज होता पाणी प्यायचा, एक TV होता, लेबर लोकांची कपडे असतात कामगारांची कपडे होती, अजून टेबल 3 खुर्च्या होत्या, हे सामान होतं आणि गादी झोपण्याच्या बिछाना वगैरे होता।
आणि असंही माहिती मिळते कंपनीचे काही डॉक्युमेंट पण होते त्याच्यामध्ये, लायसन्स वगैरे, पगाराच्या स्लिप, हे सगळ्या कामगारांचे हे सगळं साहित्य होतं. काका मला अजून सांगा की अशी माहिती मिळते की 10 वर्षांपूर्वी सुद्धा याच लक्ष्मी इंडस्ट्रीज मध्ये आग लागली होती, त्यानंतर पुन्हा हा 10 वर्षांनी हीच पुनरावृत्ती होते. तर काय वाटतं की याबाबत काय दखल घेतली जावी? असं आहे ना, इकडे सगळं काम जे चालतं ना, त्याच्यामुळे लेबर लोकांचे चिंध्या कपडे असतात ना, ऑइली असतात, त्या ऑइली पडल्यामुळे कोणी सिगरेट पिऊन बिडी पिऊन टाकल्यामुळं ती आग पकडली जाते. तर अशी मोठी आग लागली नव्हती, छोटी मोठी लागली होती ती. पण आता ही तर शॉर्ट सर्किट मुळे झाली ना. हो, शॉर्ट सर्किटमुळे झाले. मग यावर काय उपाय यंत्रणा म्हणजे काय केलं पाहिजे? आता याच्यावर काय, 3 फेजच्या लाईनी सगळ्यांच्या चालतात, वायर जुनी झाली असेल, त्याच्यामुळे स्पार्क झाला असेल, तर आतमध्ये ऑइली कपडे होती, गाद्या होत्या, म्हणजे झोपायचे होते, त्याच्यामुळे ते स्पार्क होऊन जळलं असेल. देवाचा एक देवारा पण होता तिथे आतमध्ये, त्याच्यामुळे ते लागले असेल. बाकी असं मेजर म्हणून असं जे आपण बोलतो सिलेंडरचा ब्लास्ट वगैरे, गॅस लिकेज, असं काही झालेलं नाही तिथे. त्याला म्हणता येत नाही, शॉर्ट सर्किटमुळे झालेली आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.